ईशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालु गुणाकार संसार पारं ततोऽहं नमामीशमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मदेव स्वरूपम् नमः पार्वतीपते हर हर महादेव अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशाणो ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं भातजातं नमामि। बाळांनो गप्प बसा, थोडंसं शांत बसा। नमः पार्वतीपते हर हर महादेव। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। परममंगलमय श्री शिव महापुराण कथा आजचा कथेचा 5वा आणि समाप्तीचा दिवस आहे। पुढील काही तारखेंचं नियोजन असल्यामुळे उद्यापासून नांदगावला आहे, म्हणून कथेचं एवढंच नियोजन बसू शकलं। सर्वांचे धन्यवाद, आपण सर्व उपस्थितांचे मनपूर्वक धन्यवाद। कालपर्यंत आपण कथा ऐकत होतो, गणपती बाप्पाचा जन्म आहे। थोडी आपापसातली बडबड कमी करा, तुम्हाला भरपूर वेळ दिला जाईल। हाताची घडी तोंडावर बोट, जो नाही ठेवणार तोंडावर बोट त्याचं सुटेल भलं मोठं पोट। पटकन शांत बसायचं, थोडंसं एकदम आपापसात बडबड नाही करायची। काही राहिलं असेल ना तुम्हाला वेळ दिला जाईल पिंड बनवण्यासाठी, ज्याची बनली नाही त्याला आता जसे आहेत तसेच बसा, अगदी शांत आणि स्टेजकडे तोंड करून बसा। ज्या वेळेस तुम्हाला त्या पिंडीची प्रतिष्ठापना आपण करू त्यावेळेस तुम्ही पिंडीकडे तोंड करून बसा, सध्या स्टेजकडे तोंड करून बसा। सर्वांनी नम्र विनंती, धूप जो आहे ना तो गेटवर ठेवा, जेणेकरून काय होईल इकडेही त्रास व्हायचा नाही, व्यवस्थित वाटेल। थोडंसं धूप थोडं गेटवर ठेवा। शिवा दादा पाण्याच्या जरापाशी ठेवलं तरी चालेल। बडबड केली का त्याच्यामध्ये विक्षेप होतो। काही महत्वाचं चालू आहे का तुमच्या दोघींचं? थोडं थोडं सहकार्य करा। नमः पार्वतीपते हर हर महादेव। जगातलं भोळं कोणतं दैवत असेल तर माझा सांब सदाशिव आहे। अल्पभक्तीने प्रसन्न होणारा, अल्पभक्ती म्हणजे अगदी तुम्ही छोटं जरी भगवंताचं नाव घेतलं तरी माझा सांब सदाशिव प्रसन्न होतो। कालपर्यंत आपण कथा ऐकली, गणपती बाप्पाची आपण ऐकली। कोणतंही पूजन प्रसंगी गणपती बाप्पाला महत्त्व आहे। जोपर्यंत तुम्ही गणपतीचं पूजन करत नाही तोपर्यंत ते पूजन तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही, लक्षात घ्या। म्हणून प्रथम तुला वंदितो, म्हणून गणपती बाप्पा अगोदर आहे। प्रथम गणपती बाप्पा, कोणतीही सुरुवात असू द्या गणपतीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही। इतकंच काय, पण तारकासुराचा वध करत असताना गणपती पूजन केलं नाही म्हणून शंकर भगवंताचा जो अंगठा होता तो वाकडा झाला आणि त्यामुळे त्याच्यातून धनुष्यातून, पिनाक नावाच्या धनुष्यातून तीर सुटत नव्हते, बाण सुटत नव्हते, असाही उल्लेख शिवमहापुराणात आहे। आणि शिवमहापुराण आजपर्यंत तुम्ही ऐकलं, इतक्यावर थांबायचं नाही। प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी शिवमहापुराण पाहिजेच। नाही पूर्ण ग्रंथ आणताला तर किमान कथासार तरी आणा, वाचा। कारण की तुम्ही काय करता, 7 दिवस ऐकता, 5 दिवस ऐकता, 3 दिवस ऐकता, नंतर विसरून जाता। तुम्ही विसरून जाता म्हणून आमचं चांगलं चालू आहे। आम्ही परत ते सांगतोय तरी तुम्ही विसरून जाता, असं करायचं नाही। ग्रंथाचं वाचन करावं माणसाने नेहमी। आणि ज्या घरामध्ये ग्रंथ असतो, सरस्वती, आपण हिंदू धर्मातील लोक ग्रंथाला पाय लागला तरी त्याच्या पाया पडतो असतो, लक्षात घ्या। का? ग्रंथामध्ये देवाचा वास असतो। म्हणून जसं जमल तसं त्या ठिकाणी आणत चला। खरं तर आज मला तुम्हाला आणायला बेलाची रोपं आणायची होती वाटायला, पण दैवयोगाने बेलाची रोपं मला मिळाले नाही। पण एखाद्या दिवशी परत एखाद्या वेळेस आलो आणि योगायोग आला तर निश्चितपणे ते काम करण्याचं काम आपण करणार आहे। म्हणजे बाबांनी स्वतः लोकांना सांगायचं नाही, स्वतःसुद्धा तसं आचरण करायचं। आणि ज्यावेळेस महाराज लोक स्वतः आचरणात आणतील
त्यावेळेस निश्चितपणे समाजाच्या मनावर परिणाम होतो. लक्षात घ्या. आज आपण म्हणतो बाबा फक्त सांगताय, पण समाज सुधरत का नाही? कारण बाबा त्या अनुषंगाने वागत नाही. बाबा सांगतो फक्त, वागत नाही. आपण त्याच्यावर वागण्याचा प्रयत्न करतो, म्हणून समाज सुधारण्याला मदत होते. म्हणून मला वाटतं काल मी जेवढंही सांगितलं तेवढं तुमच्या लक्षात राहील, आयुष्यभर लक्षात राहील. एकमेकातले हेवे देवे तुम्ही सोडून द्याल आणि भगवान शंकराच्या पूजनाला त्या ठिकाणी तुम्ही लागाल. तुम्ही आजही पूजा करता, यात नवल नाही, पण आता मनापासून अगदी अंतःकरणापासून भगवान सांब सदाशिवाची पूजा करायची. कारण सांब सदाशिव भगवान अल्पशा भक्तीने प्रसन्न होणार आहे. एक दिवसाची गोष्ट आहे. एका चोराने ठरवलं का चोरी करायची. जायचं कोणाकडं? सगळ्यांचे मंदिरं बंद होते, सगळ्यांचे घरं बंद होते. याने विचार केला सोपं आणि साधं, जे उघडं दिसल, जे खुलं दिसल त्या ठिकाणी जायचं. आणि माझ्या सांब सदाशिवाचं मंदिर 24 तास खुलं असतं. लक्षात घ्या. कधीही जा, कधीही जा. शंकराचा वास 2 ठिकाणी, एक शंकराच्या मंदिरात आणि एक स्मशानामध्ये. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. पुष्पदंत नावाचा गंधर्व म्हणतो स्मशानामध्ये भगवंताचा वास आहे. गुंती जाणून स्मशाने वासू केला. ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते गुंतागुंत पाहिली शरीराची क्षेत्राची आणि भगवंताने काय केलं? स्मशानामध्ये वास केलेला आहे. म्हणून भगवंताच्या मंदिराचं द्वार आणि स्मशान 24 तास उघड आहे. कधी जा, काहीच हरकत नाही. असं म्हणत नाही कोणी 12 वाजले ना आता काय याला जाळायचं, चालूच आहे. काशीला जर गेलं तर दिवस रात्र मणिकर्णिका घाट असेल किंवा हरिश्चंद्राचा घाट, दिवस रात्र स्मशान चालू आहे आणि दिवस रात्र माणसं मरताय. भगवान शंकराचं काम अहोरात्र चालू आहे. लक्षात घ्या. त्या चोराने विचार केला काय करावं, काय करावं. सोपं साधं साधन आपल्याला जिथं काहीतरी गवसेल असं सापडावं असं त्याने विचार केला. आणि विचार केल्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये ती पितळाची घाट, तांब्याची घाट लावलेली होती, पिंडी होती. चोराने विचार केला काहीतरी चोरण्यापेक्षा आपण ही घाट चोरण्याचा प्रयत्न करू. चोराने दोन्ही हाताने ती घाट उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती घाट उचलली जाईना. चोराने डोकं लावलं, ताकद लावली, तरी सुद्धा घाट उचलली जाईना. याने विचार केला ही घाट काय निघत नाही, किमान याच्यावरती कळशी लावलेली आहे पाण्यासाठी, पाणी पडण्यासाठी. तेवढी कळशी तरी आपण अभिषेक पात्र तरी चोरून नेऊ. म्हणून ते पात्र काढण्याचा प्रयत्न केला चोराने, पण त्या चोराचा हात काय पुरेना. म्हणून हा चोर पिंडीवरती उभा राहिला. पात्र काढण्याचा प्रयत्न केला, पण पिंड ओली होती. याचा पाय सटकला, पिंडीवरती डोकं आपटलं आणि तो जागीच गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर सांब सदाशिव आणि पार्वती आईसाहेब तिथून चालले होते. शंकराने त्याला म्हणले चला कैलासात. पार्वतीने म्हणले का हो? अहो तुम्ही कोणाला कैलासाला नेता हे तरी पाहत जा. का? त्याचं कारण आहे हा तुमची घाट चोरण्याकरता आला, तुम्ही त्याला कैलासाला घेऊन चालले. त्याला कैलासाला नेता काय? असं कुठं असतं? ते म्हटले पार्वती याच्यासारखा भक्त नाही. म्हटलं कसं काय? याने मला साष्टांग नमस्कार केला. साष्टांग म्हणजे गुडघे टेकवले, हात टेकवले, मांड्या टेकवल्या, डोकं टेकवलं, छाती टेकवली, साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार केला म्हणून याच्या भक्तीला मी प्रसन्न झालो आणि याला कैलासाला. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं चोर पिंडी दिला
राजा शिवशंकर किंवा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिथे भोळा कर्पूर गौरा भोळा ज्याचे मन भोळा भक्ताधीन धाविक भोळा शंकर किती बळ भोळा याचा गळा शोभे रुंड माळा अर्धांगी ते बाळा पार्वतीची भोळा ज्याचे मन भोळे ज्याचे ध्यान भोळे ज्याचे वदन शोभत असे इतका भोळा आहे पाहुण या भक्तनाथा स्वैदे आपुलिया कांता रावण मागू गेला पार्वती कारणे देते वेळी नेणे कैसे द्या रावणाने सांगितलं तुझी पत्नी मला दे भगवंतानी पार्वती माता सुद्धा पार्वती आई साहेबांना सुद्धा देऊन टाकलं कुणाला रावणाला देऊन टाकलं म्हटलं जाय घेऊन आत्मलिंग द्या म्हटलं रावण आत्मलिंग सुद्धा दिलं शिवरात्रीची कथा आपण सर्वांना माहिती तरी एकदा आवर्जून सांगतो का शिवमहापुराणमध्ये आली म्हणून आणि ही कथा जी आहे भगवान शंकरांनी स्वतः लिंग पुराणामध्ये सांगितलेली आहे शिवमहापुराणामध्ये सुद्धा सांगितलं आहे कांचीपूर नावाच्या नगरामध्ये सोमदत्त नावाचा राजा आहे आणि 500 पत्न्या आहेत त्याला 500 पत्न्या असताना 500 पत्न्यांबरोबर त्या ठिकाणी तो रथ झालेला आहे पण त्याच्यातल्या दोघी जणी ज्या होत्या त्या पतिव्रता होत्या आणि 498 ज्या आहेत त्या व्याभिचार करणाऱ्या होत्या लक्षात घ्या आणि धर्मशास्त्र सांगतं राष्ट्र केले पाप राजाने भोगणे राष्ट्राने जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं राजाने केलेलं पाप त्याच्या पुरोहिताला भोगावं लागतं म्हणून राजा होणंही सोपं नाही राजाचा ब्राह्मण होणं सुद्धा सोपं नाही आहे आणि पत्नीने केलेलं पाप हे पतीला भोगावं लागतं महाराज पत्नीने का पत्नी त्याची जबाबदारी आहे पत्नीने जर एखादं पाप जर केलं तर ते पाप तिच्या पतीला भोगावं लागतं ह्या 498 स्त्रियांनी व्याभिचार केला आहे 498 स्त्रियांनी आणि व्याभिचार केल्यानंतर त्याचं पातक झालं पुढचा जन्म घ्यावा लागला हरणाचा आणि या दोन्हीही पत्न्या त्याच्या पत्न्या काय झाल्या हरिणच झालेल्या आहे त्याच्या त्या पत्न्या एक गरोदर आहे आणि एकीला त्या ठिकाणी लहान लहान पाडसं आहेत एकेकाळची गोष्ट इंद्राच्या नगरामध्ये भूतसेन नावाचा चाकर होता आणि तो भूतसेन सेवा करत असताना चुकला इंद्राने शाप दिला जाऊन पड शूद्र जाती जन्माला आणि तोच त्या ठिकाणी पुढील जन्मामध्ये बिल्ल म्हणून जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्याने विचार केला का काहीतरी आपण शिकार शोधावी या उद्देशाने तुम्हाला एक सांगू का मी महत्त्वाचं तुमच्याकडं काय कमी आहे काय नाही हे आपण सगळं पाहू कधी 8:15 वाजता पाहणार आहोत आता जसं आहे तसं बसा तू हे आणलं का तुझं हळद कुंकू किती काळ आहे तुझं किती खरं आहे तुझं कोणत्या कंपनीचं आहे पाहायची गरज नाही सगळं ठेवा आम्ही त्याच्याकरता सेपरेट वेळ देणार आहोत तुम्हाला सांगितलं म्हटलं वेळ देणार आहे पण त्यामुळे आजची कथा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही आजच्या कथेचा शेवट आहे लक्षात घ्या 5 मिनिटं फक्त हात जोडून सर्वांनी नम पार्वती पते हर हर महादेव 4 दिवस तुम्ही इतकी शांततेत कथा ऐकली ना आज मला असं वाटतंय तुम्ही कथेमध्ये ध्यान नाहीये शेजारच्याला विचारताय फुलं कोणते आणले तू किती बेल आणले कोणत्या कलरची वाळू आणली नर्मदीची आणली का तापीची आणली तुम्हाला फक्त मी दिसतोय पण मला तुम्ही सगळेजण दिसताय तुम्ही काय करताय आणि माझं बारीक लक्ष असतं लक्षात घ्या तेव्हा नम्र विनंती आज कथेमध्ये ध्यान द्या हरिभक्तीपरायण धीरज बुवा कुरेकर यांचं आगमन टाळ्या वाजवा बरं एकदा सर्वांनी तसेच हां धीरज बाबा आले कुरे नुसते कुरे ते नुसते कुरे करते पण कसं आहे मोठ्या माणसासोबत नाव लावलं बरं वाटतं करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करता उत्तर दे कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वज जे कथा इतकी पावन आहे कथा नावाच्या भागीरथीमध्ये जो कोणी स्नान करता त्याच्या पूर्वजांचा उद्धार होतो लक्षात हा भूतसेन नावाचा चाकर चंडभिल्ल झाला आणि चंडभिल्ल झाल्यानंतर एक दिवस शिकारीसाठी त्या ठिकाणी गेलेला आहे तो दिवस होता शिवरात्रीचा सकाळपासून त्या ठिकाणी शिकार शोधतो आहे इथं शिकार मिळेल तिथं शिकार मिळेल पण शिकार जे त्या ठिकाणी मिळालेली नाही आणि शिकार न मिळाल्यामुळे याला वाटलं आता काय करावं
काय करावं म्हणून याने त्या ठिकाणी डोकं चालवलं, सरोवराच्या काठी जायचं ठरवलं आणि सरोवराच्या काठी जाऊन एका बेलाच्या झाडावर चढून बसला. काय? बेलाच्या झाडावरती चढून बसला. आणि बेलाच्या झाडावरती चढून बसल्यानंतर त्याला समोरचं काहीही दिसत नव्हतं. का? बेलाचे पानं जे असतात ते दाट होते आणि त्याला बिचारायला समोर काहीही दिसत नाहीये. मग काहीतरी दिसावं, एखादं सावज आलं तर ते हिरावं, सावजाला आपण बाण मारावा. त्या ठिकाणी याकरता त्यांनी काय केलं, एक एक बेलाचं पान खुडायचं आणि खाली टाकायचं. एक वाक्य वापरतो, तुम्हाला समजलं तर टाळ्या वाजवायच्या, ज्याला समजलं नाही त्यांनी टाळ्या वाजवायच्या नाही. ज्या वेळेस आपल्याला समोरचं काहीही दिसत नाही, ज्या वेळेस समोर अंधकार होतो, पुढची वाट दिसत नाही, काहीच नाही करायचं, एक बेलाचं पान खुडायचं आणि शंकरावरती व्हायचं. समजलं? बेलाचं पान खुडायला इतकं महत्व आहे. एक बेलाचं पान जर तुम्ही शंकराला जर वाहिलं तर पुढचा रस्ता महादेव दाखवत असतो. लक्षात घ्या. पुढचं कधी कधी असं डोळ्यासमोर अंधारी येते, माणसाला काय करावं, कुठं जावं काहीही समजत नाही. आणि ज्यावेळेस संसाराकडून माणसाची आशा संपते त्यावेळेस माणसाने भगवंताकडे गेलं पाहिजे, कारण संसार कधीही तुमच्या आशेला पुरणार नाही. भगवंत मात्र सगळ्या समाजाने हात सोडू द्या, नातेवाईकांनी सोडू द्या, घरच्यांनी सोडू द्या, भगवंत तुमचा हात कधीही सोडणार नाही. पण तुम्ही भगवंतापर्यंत गेले पाहिजे. याने एक एक बेलाचं पान खुडायचं, शंकराच्या पिंडीवर व्हायचं. त्याला माहिती नाही खरी शंकराची पिंड आहे, पण याला चाळा लागला का पुढचं दिसण्याकरता बेलाचं पान खुडायचं. खाली शंकराचं लिंग होतं आणि सकाळपासून काही लोक भजन करी त्या ठिकाणी चाललेले होते, तोंडाने शिव शिव नामाचा उच्चार करत होते. परिणाम याला सुद्धा त्या ठिकाणी चाळा लागला. शिव म्हणायचा, पान खुडायचा आणि खाली व्हायचा. खाली शंकराची पिंड आहे. पुण्य झालं. शंकराने विचार केला, कोण असा महात्मा आहे सकाळपासून झाडावर चढून माझ्याकरता बेलाचे पानं तोडतोय. यमधर्माला सांगितलं, जा त्याच्याकडे जाऊन ये, त्याचं काय म्हणणं आहे पाहून ये. यमधर्म त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं, का रे बाबा तू कोण? म्हणे मी शिकार करायला आलोय. म्हणे भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे माग. त्याने सांगितलं, भगवान शंकर जर माझ्यावर प्रसन्न झाले असतील तर मला पशुपक्ष्यांची भाषा कळली पाहिजे. पहा, लोक देव प्रसन्न झाल्यावर देवाकडे काय मागतील सांगता येत नाही. ज्यावेळेस देव प्रसन्न होतो, लोकांनी काहीतरी मोक्षाचा मार्ग मागायचा, तर हा चंड नावाचा विल्ल तो देवाला म्हणतो, यमधर्माला म्हणतो का मला पशुपक्ष्यांची भाषा कळ. असं यमधर्म तथा असतो म्हटले. काही वेळाने ज्या तळ्यावरती तो बसलेला आहे बेलाच्या झाडावर, त्या तळ्यावरती एक हरिण आलेला आहे. हा सोमदत्त नावाचा मागच्या जन्मीचा राजा. तो आला आणि आल्यानंतर त्याने पाणी प्यायला सुरुवात केली. पाणी पिता पिता त्या ठिकाणी जे जाळं जे लावलेलं होतं त्या जाळ्यामध्ये ते हरिण फसलंय. आपला नवरा पाणी प्यायला गेला पण का लवकर आला नाही हे त्याच्या पत्नीला उमगेना, म्हणून त्याची दुसरी पत्नी जी होती हरणी, ती हरणी त्याला पाहण्याकरता आली. ती हरणी गरोदर आहे. पाहण्यासाठी आली आणि पाहिलं नवरा जाळीमध्ये फसलेला आहे. दोघंही रडायला लागले. तो म्हणतो, आता माझं काही खरं नाही, आता मी जाळ्यामध्ये फसलेलो आहे, तू घरी जा आणि घरी जाऊन तुम्ही दोघींनी आनंदात राहा, माझी आठवण काढू नका. ती म्हटली, प्राणनाथ तुमच्याबरोबर लग्न झालंय, जीव जाईन तर तुमच्याबरोबर जाईन, नांदली ऐकावं का मेली ऐकावा, असं माझी आई सांगायची. म्हणे आता इथंच मी थांबते, मी कुठेही जाणार नाही. आपला नवरा गेला, आपली बहीण गेली, म्हणजे सवत तिकडे गेली, पण ती का येईना हे पाहण्यासाठी तिची छोटी तिची जी दुसरी जी सवत होती, दुसरी हरणी, ती सुद्धा गेली, ती सुद्धा रडायला लागली आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी हा शिकारी पाहतो, एकमेकामध्ये ते भाषण करताय. मोठी म्हणती, तू पळून जा, तो शिकारी येईन तुला घेऊन जाईल, मी यांच्याबरोबर थांबते, तू माझ्या मुलांना जीव लाव, तू गरोदर आहे. छोटी म्हणते, नाही ताई, मी यांच्याबरोबर जाते, तुमच्याशिवाय तुमच्या पिल्लांना कोणी नाही, तुम्ही घरी जा. असं करता करता तो शिकारी तिथं आलाय. शिकारी आल्यानंतर त्यांनी शिकाऱ्याला त्या हरणाने विनंती केली, का तुझ्या पाया पडतो, पण आमचे लहान लहान बालक घरी आहे. हरणी म्हणती, मी माझ्या पिल्लांना फक्त पाजून येते, तोपर्यंत मला त्या ठिकाणी जाऊ दे. शेवटी त्या शंकराचं नाव घेतल्याने, बेलाचं पान वाहिल्याने शिकाऱ्याची मती बदलली. तो म्हटला, मला तुमचा वध करायचा नाही, तुम्ही घरी जा. घरी जा म्हटलं, तेवढे ते दोन पोरं सुद्धा तिथं आले. ते म्हटले, शिकारी दादा, आम्हाला सुद्धा तुम्ही काय करा, तुमच्या घरी घेऊन चला, आम्हाला सुद्धा मारून खा, आमचे आईबाप नसेल तर आम्ही तरी जगून काय करायचं. तो बिल्ला म्हटला, मला तुम्हाला मारायचं नाहीये. शंकराची भक्ती केली, त्याची मती बदलली आणि तो चंड घराकडे जायला निघाला. हे 6ही हरणं 7ही हरणं त्याच्या पाठोपाठ निघाली आणि पाठोपाठ निघून त्या ठिकाणी त्याच्या घरापर्यंत आली. का? खरा भक्तिभाव. तू आम्हाला पकडला, आता आमचा तू वध कर.
भगवान शंकर प्रसन्न झाले आणि या हरणाला गती दिली. हरणाला चंद्रलोकाला घेऊन गेले. का? खरं बोलले म्हणून. आणि त्या चंडला सांगितलं तुझी मती अजून शुद्ध नाहीये, तू त्या ठिकाणी शिवरात्रीला उपवास कर. ही शिवरात्रीची कथा आहे. आणि जो कोणी शिवरात्रीची कथा ऐकतो त्याला शिवरात्र केल्याचं पुण्य मिळतं. लक्षात घ्या. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. ऐकती शिवरात्रीची कथा. ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा. इच्छिले पावती सर्व काही. इच्छिले पावती सर्व काही. धन्य जे ऐकते ऐकते शिवरात्रीची कथा. ऐकते ऐकते शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा. इच्छिले जे काही तुमच्या मनात असेल ते प्राप्त होतं. म्हणून शब्द आलाय. नाथ बाबा म्हणता शिवनाम उच्चारा तेने कळी काळाशी दरारा गा. शिवनाम उच्चार जर केला तर माणस कळी काळाला सुद्धा दरारा बसतो. इतकं पवित्र शिवनाम आहे. साधं साधं जरी शिव शिव जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला यमलोकाची शिव पाहावा लागत नाही. शिव शिव म्हटले तर यमलोकाची शिव पाहावा लागत नाही. शिव माहिती कशाला म्हणता? ज्या ठिकाणी गावाची हद्द असते त्याला म्हणता शिव. आजपासून लक्षात ठेवा. शिव शिव जो म्हणतो त्याला यमलोकाची शिव कधी पाहावा लागत नाही. नम पार्वती पते हर 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 महादेव. शिवरात्रीची अजून एक कथा आहे, आठवली म्हणून सांगतो. एक ब्राह्मण कन्या होती, सुमती तिचं नाव होतं. वडिलांनी लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर नवऱ्याच्या घरी गेली, पण नवऱ्याला आजार जडला. लग्नानंतर 2-3 वर्षात तिचा नवरा गेला. गेल्यानंतर तिने एक 6-7 महिने तशी राहिली. पण तिला असं वाटलं मी तरुण आहे आणि आता माझ्या जीवनाचं पुढं कसं होणार, असं म्हणून ती घरामध्ये व्याभिचार करायला लागले. पोरांनो, कथेमध्ये विक्षेप करू नका. त्या सुमती नावाच्या ब्राह्मणाच्या कन्येने व्याभिचारपणा चालू केलेला आहे. का? तर पती गेला व्याभिचारपणा चालू केल्यानंतर भाऊकीने पाहिलं, अरे ही सुनबाई आपल्या कुळाला आपल्या नावाला बट्टा लावते, हिला घरात ठेवता कामा नाही. म्हणून घरच्यांनी तिचे केस धरले, ओढीत अंगणामध्ये आणले. तिला सांगितलं तुला कुठं मरायचं तिकडं मर, पण आजपासून आमच्या कुळाला बट्टा लावू नको. आमच्या घरात राहून आमच्या घराला व्याभिचार लावते, तू आमच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही. 4 चौघामध्ये आमच्या कुळाचं हसू होत आहे. बिचारी घरातून बाहेर निघाली, वनामध्ये चालायला लागली आणि एका दारू पिणाऱ्याने शूद्राने तिला पाहिलेलं आहे. तिला पाहिलं आणि तिला घराकडे घेऊन गेला. ती त्याच्याबरोबर राहायला लागली. बराच काळ व्यतीत झाला त्याच्याबरोबर. आणि एक दिवस नवरा तिला एक कन्या सुद्धा झाली. एक दिवस नवरा बाहेर गेलेला होता. या सुमतीने दारू पिली, खूप दारू पिली. दारू पिलीन तिला मांस खाण्याची इच्छा झाली. मांस खाण्याची इच्छा झाल्यानंतर ती म्हशीच्या गोठ्यात गेली. पण म्हशीच्या गोठ्यामध्ये मशीनमध्ये एक गाईचं वासरू बांधलेलं होतं. गाईचं वासरू बांधलं होतं आणि अंधार होता, हिच्या लक्षात आलं नाही. हिने म्हशीच्या त्या वासराच्या ऐवजी गाईचं वासरू मारलं. घरामध्ये आणलं. घरामध्ये ज्यावेळेस प्रकाश झाला तेव्हा लक्षात आलं का आपल्या हातून म्हैस नाही तर गाय मेलेली आहे. ब्राह्मण होती, अगोदरची भक्ती होती, त्यामुळे तिच्या मुखात आलं शिव शिव शिव. 2दा भक्त तिच्या मुखामध्ये शिव शिव आलं.
आल्यानंतर पण ती दारूच्या नशेत होती. तिने ते सर्व मांस शिजवलं आणि गोमांस तिने खाल्लं. लक्षात घ्या, गोमांस खाल्ल्यानंतर परिणाम असा झाला, पाप तिला वज्रलेपासारखं तयार झालं. पुढे काही काळानंतर ती गेल्यानंतर पुढचा जन्म चांडाळणीचा मिळाला. चांडाळ झाली, आंधळी झाली आणि काळी झालेली आहे. इतकी काळी झाली का अंधारात सुद्धा दिसत नाही, इतकी काळी झाली. आणि ती आंधळी झाली, भिक्षा मागायला सुरुवात केली. हळूहळू मोठी झाली, भिक्षा मागायला सुरुवात केली. कपडे अंगावर धड नाही, केस कुणीकडे तर काय. आणि एक दिवस गोकर्ण नक्षत्रावर गेलेली आहे. गोकर्ण नक्षत्रानंतर गेल्यानंतर भिक्षा तिथं मागू लागली. कुणीतरी एक भाविक होता, ती भिक्षा मागत असताना त्याने काय केलं, एक बेलाचं पान तिच्या हातामध्ये ठेवलं. तिने त्या बेलाच्या पानाचा वास घेतला, दाताखाली चावून पाहिलं, तिला वाटलं ही खाण्याची वस्तू नाही. बेलाचं पान धरलं, तिने फेकून दिलं. पण दैवयोग पहा, वाऱ्याची झुळूक आली, बेलाचं पान उडालं आणि एका शंकराच्या पिंडीवर जाऊन पडलं. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. सकाळपासून उपाशी, काही खाल्लं नाहीये, काहीच खाल्लेलं नाहीये. आणि दैवयोगाने बेलाचं पान भगवान शंकराला, एक बेलाचं पान वाहण्यात आलं, एक बेलाचं पान वाहण्यात आलं. तिला पुण्य झालं. आणि उपाशी असल्यामुळे एक तर आधीच आठवडाभर उपाशी होती, त्यातही शिवरात्रीचा उपवास घडला, काही खायला नाही पोटात. आणि त्याच दिवशी ती गतप्राण झालेली आहे. तर त्या चांडाळणीला नेण्यासाठी भगवान सांब सदाशिव आले. जातीचा सुद्धा भगवान सांब सदाशिव या ठिकाणी विचार करत नाही. जातीची चांडाळणी गोकर्णासी गेली, दर्शने तीही नेली कैलासासी. फक्त एक बेलाचं पान माझ्या शंकराला वाहिलं, परिणाम स्वतः भगवान शंकर तिला न्यायला आले. म्हणून शिवरात्रीचा उपवास फार महत्वाचा आहे. कुणी वैष्णव असेल त्यांनी सुद्धा हा उपवास करायचा, तसा तो वैष्णवच होत नाही. पर्व विशेषे भागवत धर्मी, रामनवमी नरसिंह जयंती, कृष्णाष्टमी वामन जयंती, उत्तम शिवरात्र. काय सांगितलं महाराजांनी, 20+9 बरोबर वैष्णव. 20+9 म्हणजे 29 होता, पण सरळ सांगायचं 20+9 म्हणजे वैष्णव. 24 एकादशा 12 महिन्याच्या आणि 5 उपवास. काय पर्व विशेष भागवत धर्मी, 5 पर्व विशेष. कोणते? श्रीरामनवमी, नरसिंह जयंती. रामनवमीचा उपवास करायचा. रामनवमीचा उपवास येणारे, रामनवमीचा उपवास दुपारी 12 वाजता सुटत नाही. 12 वाजता रामनवमी सोडायची, मग रोज 12:30ला जेवणारा माणूस तर रोज रामनवमी करतो, असं होत नाही. रामनवमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो. आणि हनुमान जयंतीचा उपवास चतुर्दशीला असतो. म्हणजे 6 तारखेला उपवास धरायचा आणि 7 तारखेला सोडायचा. आणि हनुमान जयंतीचा उपवास सकाळी नाही सोडायचा आजी, मग आदल्या दिवशी धरायचा. म्हणजे 11 तारखेला धरायचा आणि 12 तारखेला सकाळी सोडायचा. त्याला म्हणता हनुमान जयंतीचा उपवास. आणि तो सुद्धा केला पाहिजे, कारण की हनुमान म्हणजे स्वतः भगवान शंकर आहे. महारुद्र महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले. म्हणून हनुमान जयंती सुद्धा करायची. पण 5 विशेष पर्व सांगितले. रामनवमी, नरसिंह जयंती, कृष्णाष्टमी, वामन जयंती. वामन जयंती ही भाद्रपदामध्ये द्वादशीला असते, शुक्ल पक्षातल्या. गणपती बुडवायच्या अगोदर 2 दिवस ती सुद्धा उपवास करावा. आणि उत्तम शिवरात्र, उत्तम शिवरात्र असं आहे.